घर भरणी लागल्यापासून पुरत्या 5 दिवसांनी मी माझ्या माहेरच्या वाड्यात परतले होते. संध्याकाळी उन्हं उतरल्यावर लोक फिरायला बाहेर निघतात, त्यावेळी नव्या नक्षीदार चपलांच्या पायांनी मी टांग्यातून खाली उतरले. डाव्या खांद्याला लटकवलेल्या तपकिरी चुणीदार कातडी थैलीतून बंदा रुपया काढून मी टांगेवाल्याच्या हातावर ठेवला. माझ्यासारखीच नाजूक आणि नवढा असलेली तकतकीत कातडी बॅग अलगद उचलून मी वाड्यात शिरले. पश्चिमेच्या निळ्या क्षितिजावर अवचित शुक्राची चांदणी उगवावी तशी. मी आत शिरलेली दिसताच वाड्यातली पोरं हातातला खेळ टाकून स्तब्ध झाली. दोन्ही मजल्यांवर दारा खिडक्यात नेत्रकमळं उगवली. स्त्री पुरुषांच्या, विशेषतः बायकांच्या नजरा माझा वेध घेऊ लागल्या. मीही माझे चटूल कटाक्ष जाता जाता काही जणींवर फेकले. आमच्या त्या शेजाऱ्यांच्या मुखावर कौतुकाचा भाव नव्हता. होता तो काहीसा संभ्रम आणि बरीचशी असूया. 4 दिवसांपूर्वी फाटक्या बिटक्या साड्या नेसून बुच्च्या गळ्याने वाड्यात फिरणारी मंगलाच काही चैत्रगौर होऊन अवतरली आहे. नवलच हो सगळं, असा स्पष्ट भाव त्या मुखमुद्रा मला दर्शवित होत्या. माझी हिरवी चंदेरी साडी, अग्र फुलवून पाठीवर सोडलेल्या काळ्या नागिणीसारखी वेणी, सोन्याच्या 2-2 बिलवरांनी झळाळणारा हिरवा चुडा, हृदयाशी मनोज्ञ संवेदना देणारी मोत्यांची माळ, हालती डोलती कर्णभूषणं आणि या सर्वांपेक्षाही माझ्या गव्हाळी लांबट मुद्रेवर चढलेली लग्नाची कळा, असा हा माझा रुबाब पाप्यांच्या पोटात कळ उठवील असाच होता. नळाकडच्या 2 अंधाऱ्या खोल्यात रुटुकुटू संसार चालवणाऱ्या नगरपालिकेतल्या एका कारकुनाच्या मुलीचं बोल बोल म्हणता एवढं स्थित्यंतर व्हावं, कालच्या सुरवंटाचं फुलपाखरू बनून अंगणात नाचायला यावं, हे सगळ्यांच्याच कल्पनेला धक्का देणारं आश्चर्य होतं. इतरांचं कशाला, मी सुद्धा त्या आश्चर्याच्या सागरातून अजून वर आले नव्हते. माझं मलाच कित्येकदा हे खरं वाटत नव्हतं. माझे आईवडीलही अजून त्यातच गटांगळ्या खात राहिले होते. ज्याच्याजवळ जाऊन सरळ पाहायचा सुद्धा धीर होऊ नये अशा एका जिमखान्यावरच्या बंगल्यात त्यांची थोरली मुलगी अचानक जाऊन पडली होती. उपरी म्हणून नव्हे, घररिघी म्हणून नव्हे, तर मालकीण म्हणून. माणसाचं दैव एकदम इतकं पलट खातं का, याबद्दल माझा मला संभ्रम पडतो. भवितव्याची द्वारं सगळीकडे असतात म्हणतात, ते खरं मानावं लागतं अशा वेळी. केव्हा कोणतं खुलेल आणि आपल्याला सुखाच्या राशीवर चढवील किंवा दुःखाच्या खाईत लोटील हे कळणं कठीण. त्या दिवशी आम्हा मैत्रिणींची पुरंदरची सहल ठरते काय, आम्ही जातो काय, गडावर हिंडतो काय, आणि आधी मी जायलाच तयार नव्हते. इच्छा नव्हती असं नाही, पण नुसती इच्छाच काय उपयोगाची. 2.5-3 रुपये काढायचे झाले की भाऊंचा चेहरा दुर्मुखणार हे मला ठाऊक होतं. असे आलतू फालतू पैसे उधळण्याची ताकद असती तर त्यांनी मला कॉलेजमध्ये नसतं का घातलं. या गोष्टी मला समजत होत्या आणि म्हणूनच मला नाही ग बाई जमायचं असं म्हणून मी मैत्रिणींना पहिल्याच शब्दाला झाडून टाकलं. मी बधत नाहीसं पाहून त्या माझ्या आईकडे आल्या. त्यांनी आईला गळ घातली. मंगले वाचून आमची सहल अगदीच मिळमिळीत होईल म्हणून तिचा अभिमान जागृत केला. आईने तोच अर्ज आपल्या अनुकूल शेऱ्यासह भाऊंच्या पुढे गुदरला. भाऊ नाखुशीने का होईना पण कबूल झाले. नकळत मी उत्साहाची टाळी दिली आणि दुसऱ्या दिवशी पुरंदरच्या पायथ्याशी उतरल्यावर मी सगळ्या मैना कोकिळांची म्होरकी झाले. मोकळी हवा, सोनेरी उन्हं, मागून पुढून अंगचटीस येणारा वारा, समोरचा तुकड्या तुकड्यांनी हिरवा दिसणारा पुरंदरचा डोंगर, डाव्या हाताचं रुद्रमाळाचं ते काळं झाडीने वेढलेलं शिखर, असं सगळं चैतन्याचं वातावरण आमच्या भोवती पसरलं होतं. त्यामुळे सगळ्या मुलींची तोंडं दवबिंदूत न्हालेल्या कुंदीच्या फुलागत एकदम टवटवली. मी तर वारं प्यालेले वासरूच बनले. मधल्या उभ्या आडवाटा धरीत मधून मधून मुख्य रस्त्याला काट मारीत आम्ही दमछाट होऊ न देता माचीत पोचलो. माचीच्या प्रवेशद्वारावरच्या बुरुजावर चढण्यात मीच अग्रेसर झाले.
अरुंद उभ्या पायऱ्या अन धरायला एकच लोखंडी नळी, असं ते अवघड काम होतं. तिथला रखवालदार नको नको म्हणत असताही मी वर गेलेच. डोंगरात गेलं की माणसाला त्याहून अधिक उंच होण्याची उकळी येते की काय न कळे. मला तसं झालं. मी वाटोळी फिरून अष्टदिशा खूप लांबवर न्याहाळल्या. ते अफाट दर्शन माझ्या एकटीच्या डोळ्यातनी काळजात मावेना. मी तिथूनच मुलींना हाकारलं. अगं वर या ना, पहा तरी एकदा, किती किती मजा आहे, भारीच बाई भितुरड्या तुम्ही. त्या दिवशी पुरंदर बराच गजबजला होता. आमच्या आधी काही टोळकी वर चढली होती, आमच्या मागूनही काही येत होती. 4-5 तरुणांचं एक टोळकं तर आमचा पालव धरूनच हिंडत होतं. त्यातही तो एक उभट चेहऱ्याचा, सडपातळपणामुळे आहे त्यापेक्षा अधिक उंच वाटणारा, गुलजार कांतीचा तरुण. त्यानं तर आपण आणि आम्ही यांच्यामधलं अंतर कधीच वाढू दिलं नाही, उलट ते कमी कमी करीतच आणलं. आम्ही पद्मावती तळ्यावर जाऊन थोड्या विसावलो, तर त्यालाही त्याच पाण्याची तहान. आम्ही कंदकडा टेकडी चढलो, तर हाही पाठोपाठ तिथे येऊन कॅमेरा डोळ्याला लावून उभा. आम्ही म्हसोबाच्या टाक्याकडे उतरलो, तर त्याचाही विचार तोच. या कामी आपले मित्र मागे राहिले तरी त्याला त्याची खंत नव्हती. आकाशात मृगाच्या मागून व्याघ्र तसा तो अविश्रांतपणे आमचा मागोवा घेत होता. इतर मुलीपेक्षा मला त्याचा पाठलाग अधिक जाणवू लागला. त्याचा डोळा विशेषतः माझ्यावरच होता. अगदी मी माचीतल्या बुरुजावर एकटी चढले त्या क्षणापासून. मध्येच तोंड वळवून ओठांवर स्मिताची रेषा कायम ठेवून तो मित्रांशी बोलत होता. तेही माझ्याविषयीच असलं पाहिजे हे मी ताडलं होतं. तो जे लपवू पाहत होता तेच मला स्पष्ट दिसत होतं. मला जी मृगाच्या मागून धावणाऱ्या व्याघ्राची कल्पना सुचली त्याला एक विशेष कारण होतं. त्याने ज्या लिंबोणी चिटाचा बुशर्ट घातला होता त्यावर सर्वत्र शिकारीचं चित्र छापलेलं होतं. एक हरिण गवतातून पुढे पळत आहे, अनेक टोपीवाला शिकारी बंदूक सावरीत त्याचा माग काढीत आहे. त्याच्या आताच्या वृत्तीला शोभण्याजोगच ते चित्र होतं. मी मनात म्हटलं, कुठली पीडा माझ्या मागे लागली ही कोण जाणे. आता केदारेश्वर हे आमचं एकमेव दर्शनीय स्थळ शिल्लक उरलं होतं. त्या सर्वात उंच टेकडीच्या 72 पायऱ्या पर्यांच्या पंखांनी चढून आम्ही वर पोचलो. देवळात जाऊन शंभो हर म्हटलं तर आवाज घुमून आमच्याच कानात घुसला. बाहेर येऊन पाहतो तो आग्नेयेला बुधल्याचा डोंगर उन्हात न्हात होता. उत्तर बाजूच्या गिरीमालेवर छायाप्रकाशांचा थाट मांडला होता. खालच्या मैदानातून वृक्षांच्या आडोशानं लपतछपत वळणावळणांनी वाहणारी नीरा नदी संकेतस्थळी जाणाऱ्या अभिसारिकेसारखी दिसत होती. माचीतून जाणारा रस्ता त्या उभ्या पुरंदरचा करदोटा बनून पुरा झाला होता. हे सगळं विशाल दृश्य पुरंदरेश्वराभोवती हिंडून आम्ही मनसोक्त पाहिलं. माझ्या सुखाची, हर्षाची जणू पुनव झाली. पण चंद्राला ग्रहण लागतं ते पुनवेलाच. तो राहू आमच्या मागून नेमका तिथे उगवला. त्याचे ते लुब्ध डोळे मला पाहूनच नव्हे तर पिऊन घेण्याची त्यातली ती अभिलाषा. मी संकोचाने अगदी आक्रसून गेले. माझ्या कळा एकाएकी क्षीण झाल्या. तो त्या उंच जागेवरून काही फोटो घेत होता. ते पाहून आमच्यातल्या एका हौशीच्या तोंडाला पाणी सुटलं. लाज लज्जा गुंडाळून तिने त्याला विचारलं, आमच्या सगळ्या जणींचा एक फोटो काढता का हो? मी लगेच तिच्या दंडाला चिमटा काढून तिला झिडकारलं. काय चावट आहेस ग, तुला काही भाडभीड? त्यात काय झालं, आपण स्टुडिओत जाऊन नाही वाटतं काढत फोटो. पुरंदरावरची आठवण म्हणून असू दे की. त्याला आमच्याजवळ यायला काहीतरी निमित्त हवं होतं, ते आयतं मिळालं. तो पुढे आला आणि सगळ्या जणींवर नजर फिरवून शेवटी ती माझ्यावर स्थिर करीत मलाच उद्देशून म्हणाला, तिकडे उन्हाच्या बाजूला चला, ती नंदीच्या चौपाळ्याची जागा सुंदर आहे, त्या पार्श्वभूमीवर छान फोटो येईल. त्याच्या शब्दात उमदेपणा होता. शब्द आणि आकृती यांचा संवाद जुळत होता. इच्छा नसताही त्याचे शब्द माझ्या कानांना सुखावून गेले. पण मनाची तक्रार मात्र थांबली नाही. याने माझी अशी शिकार का म्हणून चालवावी?
चावटपणा नाही तर काय. त्यामुळे सगळ्या मुली भराभर उठल्या तरी मी मात्र बसलीच राहिले. सगळ्या जणींनी मला ओढलं, उचललं, हिणवलं, खिजवलं तरी मी कशाला दाद दिली नाही. शेवटी त्या चिडल्या. त्यांनी मग माझा आणि फोटोचाही नाद सोडून दिला. हा सगळा प्रकार तो निश्चल उभा राहून पाहत होता. मैत्रिणींच्या हौसेवर मी विरजण घातलं याचं मला वाईट वाटलं खरं, पण त्याच वेळी त्या आगाऊ तरुणाचा मुखभंग केल्याचं समाधान मी उपभोगलंच. फोटोच्या निमित्तानं तो मला समोर उभी करणार होता, आपादमस्तक न्याहाळणार होता आणि शेवटी आपल्या कॅमेऱ्याच्या डबड्यात भरून खांद्याला लटकवीत घेऊन जाणार होता. तो फोटो, त्यातली माझी छबी त्याच्या मालकीची होणार होती. हवी तेव्हा लखोट्यातून बाहेर काढावी, हवी तितकी न्याहाळावी आणि हवं तर. पण त्या दिवशी पुरंदरावर माणीपणाने मी ज्याला झिडकारलं त्याच्याच पुढे पुढच्या 15 दिवसातच मला मुंडावळ्या बांधून उभं राहावं लागलं. मीच माळेच्या रूपाने प्रथम त्यांच्या गळी पडले. माझ्या गळ्यात माळ घालता घालता त्यांनी मला हसून खुणेचा शब्द विचारला, आता तरी फोटो काढायचा का? माझ्या मनात आलं, ही डूख तर नव्हे ना, हा सूड तर नसेल ना? पण त्यांच्या डोळ्यात तसलं काही नव्हतं. होता तो खेळकर उमदेपणा. लग्नाला आलेले लोक प्रश्नचिन्हांकित दिसले. अण्णासाहेब दात्यांसारख्या बड्या कुळाने म्युन्सिपाल्टीतल्या कारकुनाशी सोयरीक जोडावी हे सर्वांनाच अघटित वाटत होतं. पण अण्णासाहेबांना तरी हे मनातून कुठे हवं होतं? त्यांचा निरुपाय झाला त्या बाबतीत. मुलगाच हट्ट धरून बसला. कोणत्याही अन्य आमिषाला तो बधेना. अखेर अण्णासाहेबांना आमच्या भाऊंची ओळख काढावी लागली. आपला आब राखण्यासाठी एक मध्यस्थ पुढे घालावा लागला. भाऊंनी मुलगी सांगायला त्यांच्या घरी जावं असं नाटक घडवून आणावं लागलं. भाऊंना मात्र हे पसंत नव्हतं. मुलगा पसंत होता, स्थळ पसंत होतं, सगळं काही अपेक्षेच्या बाहेर चांगलं होतं. पण ही सोयरीक आपल्याला डोईजड होईल म्हणून ते आढेवेढे घेत होते. शेवटी आईला तोंड उघडावं लागलं. पोरीच्या नशिबात पालखी पदस्थ व्हायचं असलं तर तुम्ही त्यात आडमेळ आणू नका. मग भाऊ त्या मध्यस्थाबरोबर गेले. सगळं पाहून बोलून आले. अशा ओढून ताणून जुळवलेल्या लग्नसंबंधात वर पक्षाच्या अटी त्या काय असणार? सगळी मांडव शोभा आम्ही करू, तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करा अथवा करू नका, मामांजी भाऊंना म्हणाले. आणि मग एका शुभ मुहूर्ताला आमची सावधान घटिका बुडली. या लग्नात हे उल्हासित होते कारण त्यांचा मनोरथ पुरला होता. मामांजी उदासीन होते. मुलाच्या मनासारखं झालं ना, आपण सुटलो, आता तो न त्याचं नशीब, अशासारखी त्यांची मुद्रा दिसत होती. सासू मात्र मनातून सारखी चडफडत होती. तिला हा संबंध मुळीच पसंत नव्हता. रडत राऊत घोड्यावर बसवावा तशी ती कार्यालयात आली होती. तिला तिच्या तोलाची विहीण हवी होती. तशीच लठ्ठ, तशीच उठवळ, तशीच तालेवार, तशीच दागिन्यांनी मढलेली, तशीच शालू पैठण्यांनी झळकणारी. मग तिला ती नवऱ्या मुलाची आई या नात्याने पदोपदी नमवणार होती. प्रत्येक गोष्टीत तिचं उणं पाहणार होती. आमची आई बिचारी आधीच कमरेत वाकलेली आणि बड्या माणसांशी संबंध आल्यामुळे अधिकच भारावलेली. ती विहिणीपुढे खालच्या मानेनेच राहिली होती. तिला ते आणखी काय नमवायचं? सासूचा जळफळाट होत होता तो या गोष्टीबद्दल. आणि मला याहून आणखी काय हवं होतं? त्या कार्याच्या झगमगाटाने माझे डोळे दिपले होते. मला थोडा कैफही चढू लागला होता. मी ह्यांच्या शेजारी बसलेली असूनही त्यांना घेऊन पुनश्च पुरंदरावर पोचले होते. फोटो काढायचा आहे ना, मग कुठे उभी राहू, इथे का तिथे? पण माझ्या या फुललेल्या वृत्तीवर चरका देणारी गोष्ट त्याच वेळी त्याच मांडवात घडली. मुहूर्ताच्या वेळी येऊ न शकलेले मामांजींचे काही मित्र मागाहून पानसुपारीसाठी आले होते. मामांजी त्यांच्याशी बोलत बसले होते. आमची बोहल्यावर सप्तपदी चालली होती. एवढ्यात कुणीतरी मामांजींना म्हणालं, तुमचे व्याही कोणते? ते पाठीला पोक काढून चालणारे काटकुळे काळे गृहस्थ.
आणि मग या संबंधाविषयी बोलता बोलता मामांजींनी समारोपादाखल एक संस्कृत वचन उच्चारलं, स्त्रीरत्नम दुष्कुलादपी. मला ते ऐकू गेलं आणि झोंबलं. ते सुभाषित नव्हतं, तर माझ्या मर्मावर घाव होता. भटजींनी मला सहाणेवर पाय ठेवायला सांगितला, पण तो काही केल्या स्थिर होईना. मला वाटलं की साऱ्या शक्ती एकत्र करून तिथूनच ओरडावं, मामांजी, भलतं सलतं काही बोलू नका. मी दुष्कुलातली नाही. माझं कुळ तुमच्या इतकं सोज्वळ आहे, पवित्र आहे. माझे आईवडील गरीब असतील, फाटके असतील, पण त्यांनी कुळाला कधीही बट्टा लावला नाही. मी सत्कुलातली आहे. खरं म्हणजे ते वचन माझ्या इतकंच ह्यांच्याही मनाला लागायला हवं होतं. मी त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले, पण तिथे तो बाण चाटूनही गेला नव्हता. ते नुसते हसत होते. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून विचारित होते, धूर लागला का? मामांजींचा हा प्रकार तर सासूचा तो. तिने त्या दिवशी वरमातेचा एकही सोपस्कार अंगी लावून घेतला नाही. नाही म्हटलं तरी भाऊंनी 200 रुपये हुंडा म्हणून ह्यांच्या हातावर ठेवले होते. पण आमची सासू तो कोपऱ्यातला केर समजत होती. संध्याकाळी वरात निघण्यापूर्वी आईने लुगड्याची घडी मोडून ते तिच्या हाती दिलं. तिनं ते घेतलं, पण मोठ्या जड हाताने. कुणीतरी तिच्याच मैत्रिणींपैकी म्हणालं, विहीणबाई बऱ्याच जड झालेल्या दिसतात आज. त्यावर तिने भाष्य केलं, अहो, डाव्या हाताने आधी पुढं करायचं आणि उजव्या हाताने तेच परत घ्यायचं. ह्यात कसला आला आहे मानपान? कोणाड्यात दिवा ठेवून त्याच्या भोवती तोंड ओवाळून घेण्यासारखं चाललं आहे हे सगळं. ती म्हणाली ते खरं होतं. तिला त्या कार्यात सुख नव्हतं. मुलाचंच लग्न म्हणून ती जड अंगाने, जड मनाने तिथे वावरत होती. तिच्या शब्दात बोलायचं तर मी कारकुंड्याची मुलगी. त्यांच्या आचार्याची बायको म्हणून अथवा त्यांच्या कारकुनाची बायको म्हणून मी त्यांच्या घरात गेले असते तर ते योग्य होतं. कारण ती आणि तेवढीच माझी योग्यता असं ती मानत होती. पण मी झाले होते त्यांच्या मुलाची बायको, त्यांची स्वतःची सख्खी सून, आणि त्यांच्या स्थावर जंगमाची त्यांच्या बरोबरीची मालकीण. जी कल्पनासुद्धा तिच्या नाजूक प्रकृतीला सोसणं शक्य नव्हतं, ते प्रत्यक्षात आता तिला बघावं, भोगावं लागणार होतं, केवळ मुलाचा वेडगळ हट्ट म्हणून. त्यामुळे पदरी पडूनही मी तिला पवित्र झाले नव्हते. या सगळ्या गोष्टीमुळे सूर्य जवळ असूनही माझी कमलिनी मलूल झाली होती. वरातीत माझ्या भोवती मागे पुढे सर्वत्र प्रकाशच प्रकाश होता, पण मन मात्र अंधाराने ग्रासलं होतं. जिथे माझी आई, माझे भाऊ, माझी भावंड कधीही पोचू शकणार नाहीत, अशा कुठल्या तरी दुर्गम शिखरावर मी जात आहे असं मला वाटलं. त्या सासूला मी घाबरले होते. ती मला यापुढं सारखी निखंदित राहणार यात दुभाव नव्हता, आणि तेच मला जड जाणार होतं. तिने मला घाण्याला जुंपलं तरी चालेल, पण मला हिनवू नये. माझ्या आईबापांचं दैन्य वर काढू नये, एवढीच माझी अपेक्षा होती, आणि याच विचारचक्रात मी गुरफटले होते. पण त्या वरातीच्या सजवलेल्या मोटारीत हे आणखी थोडे माझ्याजवळ सरकले आणि त्यांनी माझं लक्ष ओढून घेतलं. बँडवाले काय वाजवताय ठाऊक आहे? माझी या प्रियेचे झोपडे. पण माझी प्रिया आता झोपड्यातून बंगल्यात चालली आहे म्हणावं. आता झोपडे मागे पडले. सहज म्हणून ते बोलले असतील, पण ते शब्द माझ्या मनाने निराळ्या अर्थाने लावून घेतले. माझ्या अंतरातल्या विषादाला त्यांनी टॉनिक दिलं. हे नव्या पिढीतले, नव्या जमान्यातले, पण यांची ही वृत्ती सासू सासऱ्यांसारखीच आहे का? झोपडीचा तिरस्कार आणि बंगल्याचा बडेजाव. घरभरणी लागून थोडं स्थिर स्थावर झाल्यावर त्यांनी मला खूण करून माडीवर बोलावलं. मला घेऊन ते एका खोलीत गेले आणि म्हणाले, ही राणीसाहेबांची स्वतंत्र खोली आवडली ना? इथे मालकी आपली. आम्ही सुद्धा आत यायच्या वेळी बाहेरून दारावर टिचकी वाजवून विचारू, मे आय कम इन? मग राणी सरकारांची मर्जी असली तर त्यांनी दार उघडून म्हणावं, येस कम इन. नकळतच मला हसू आलं. एवढंच कशाला, ईद इतो देवा हा सुद्धा म्हणेन की, मी म्हटलं. ती खोली एकदम माझ्या मनात भरली. मी आत शिरताच पश्चिमेच्या वायुलहरीने, ये सखी, मी तुझ्या सेवेला सदा सिद्ध आहे, म्हणून माझं स्वागत केलं.
तिथे माझ्यासाठी पलंग होता. त्यावर मऊ मऊ गादी होती. वर स्वच्छ मच्छरदाणीही होती. खिडक्यांना पडदे होते. आरशाचं कपाट होतं. खुर्ची होती, टेबल होतं. सगळं काही होतं. स्वतःची खोलीच त्यांनी माझ्यासाठी सोडून दिली होती. मला वाटलं सासू सासरे कसेही असोत, पण हे वेगळे आहेत. ज्याच्या भोवती मी रिंगण घालायचं तो माझा मूळ स्तंभ उदार आहे. तो मला हिणवणार नाही. स्त्रीरत्नम दुष्कुलादपी असले शब्द त्यांच्या मुखातून कधीही निघणार नाहीत. हा विश्वास त्यांच्या त्या अल्पशा सहवासात माझ्या मनात निर्माण झाला आणि सगळे विकल्प एकदम मावळले. त्यावेळी माझ्या रूपाने त्या खोलीत रातराणी बहरली, दरवळली. मग त्यांना माझी आणखी थट्टा करण्याची लहर आली. सकाळपासून तुला पुष्कळांनी आहेर केले, पण अजून घरचा आहेर राहिला आहे आणि तो आता मी करणार आहे. घरचा आहेर या शब्दांना एक निराळाच अर्थ आहे, ठाऊक आहे ना? असेल, पण आपण आपला मुळातलाच अर्थ घेऊ. त्यांनी कपाट उघडून पातळ कागदात गुंडाळलेला एक पुठ्ठा माझ्या हाती दिला. उलगडते तर माझाच फोटो, सेपिया रंगात वाढवून मोठा केलेला. पुरंदर किल्ल्यातल्या राजगादीवरचा माझा पराक्रम त्यात दिसत होता. मला फोटो काढू देत नव्हतीस नाही का? भाव आला होता तुला त्यावेळी, पण मी मात्र तुझा माग सोडला नव्हता. तुम्ही सगळ्या मुली राजगादी पठाराच्या खाली आलात. वर चढायची सोपी वाट होती दुसऱ्या बाजूने. तुम्ही उभ्या होता ती बाजू दुर्गम होती. पुष्पा का कोण ती तुझी मैत्रीण म्हणाली, या बाजूने कोण वर चढेल? तू म्हणालीस मी चढते. ती म्हणाली अगं चल, म्हणे मी चढेन. तू म्हणालीस असं का, दाखवतेस तर चढून. अन मग तू पदर बांधलास. तिथे उगवलेलं एक एक झुडूप धरून पुढे आलेल्या दगडांच्या कपारीवर एक एक पाय टेकीत घोरपडीसारखी त्या काळ्या धडेला चिकटून वर चढू लागलीस. तुझ्या त्या साळुंक्या घाबरल्या. मंगला अगं नको, खाली उतर म्हणून चिवचिवाट करू लागल्या. मी पण जरा कचरलो. म्हटलं पोरगी घसरली तर जन्माची मोडून बसेल. पण अखेर तू साधलंस. उजवा पाय पठारावर पडताच एका हातात झुडूप धरलेल्या स्थितीत मान मागे वळवून अन उजवा हात उभारून तू मैत्रिणींना म्हणालीस, पहा चढलेच की नाही. नेमकं त्याच वेळी मी तुला माझ्या कॅमेऱ्यात पकडलं अन त्याच वेळी निर्धार केला की लग्न करायचं तर याच आधुनिक झाशीवालीशी करायचं. आपल्याला त्या कातीव बाहुल्या नकोत. माझा विजयोन्माद, विस्कटलेल्या केसांची भुरभुर आणि गालावरची घर्मरेषा, सगळं काही त्यात आलं होतं. आज माहेरी येताना आईला दाखवण्यासाठी म्हणून तो फोटो बरोबर घेऊनच मी आले होते. आजची रात्र आम्हा मायलेकींची होती. उद्या दुपारी ते माझ्या माहेरी जेवायला यायचे होते. भाऊ रीतसर बोलावणं करून आले होते. मी आग्रह करून कबुली घेतली होती. लग्न झालं ते परस्पर कार्यालयात. आईचं त्यानं समाधान झालं नव्हतं. एकदा तरी जावयाने आपल्या घरी येऊन हात उष्टा करून जावं अशी तिची इच्छा होती आणि त्यासाठीच तिला मदत करण्याचं निमित्त करून मी आज माहेरी आले होते. मी आले म्हणजे आईच्या घरट्यातलं उडून गेलेलं पिल्लूच आलं. बोलता बोलता आम्ही दुसऱ्या दिवशीचे बेत केले. श्रीखंड करायचं का बासुंदी, काळा भात वांग्याचा का तोंडल्याचा, भाज्या कसल्या, कोशिंबिरी कसल्या, अशी सगळ्या बारीक सारीक पदार्थांची सुद्धा चर्चा झाली. सकाळी उठून मी आईच्या मदतीला लागले. बटाटे शिजत लावण्यासाठी टोपलं खाली काढलं तर आई म्हणाली, सरमिसळ नको घेऊ, निवडक अन वाटोळे असतील तेवढेच काढ. अगं लहान काय मोठे काय, शेवटी चिरल्यावर त्यांच्या फोडीच व्हायच्या ना. आई नुसती हसली. माझ्या या प्रश्नाला तिच्याजवळ उत्तर नव्हतं. ती बुद्धीने मुळी बोलतच नव्हती. पोरांच्या मळणीत बी नसतं तसा भावनेचाही बोलण्यात युक्तिवाद. पण ते निरर्थक बोलणं तुळशीच्या मुळात पाणी घालावं तसं मला मानवलं. मी त्या दिवशी कामासाठी 4 हात लावले होते. मी घरात तर वावरलेच आणि बाहेरच्या खोलीचाही एका घटकेत कायापालट करून टाकला. आज मी कमालीची उल्हासित होते. माझ्या मुद्रेवर जणू दुधाचा फेस पसरला होता. आज हे येणार होते ना, सासरी होणारं दर्शन आणि माहेरी होणारं दर्शन
यात फार मोठं अंतर असतं. भक्ताच्या घरी देव येणं याची गोडी काही निराळीच. 11 वाजताच ताटपाट करून मी रांगोळी घालायला बसले. एक रेघ ओढावी, ती सरळ पाहावी, तिरप्या मानेनं पाहावी, वाकडी बेडौल दिसली तर पुसून पुन्हा काढावी, असं माझं चाललं होतं. गरिबाचं घर खरं, पण इथेही थाटमाट आहे हे मी त्यांना दाखवणार होते. माझ्या हृदयातल्या कोमल अल्लड भावनाच जणू त्या रांगोळीत वेलपत्तीचा आकार घेत होत्या. मला वाटलं हिच्यावर गुलालाची नाजूकशी उधळण म्हणजे भक्तीवर अनुरागाची लाली. 11:30च्या सुमाराला वाड्यापुढे मोटारीचा भोंगा वाजला. एकदा, दोनदा, तीनदा. पोरं पळत गेली न पळत आली. हे आल्याची बातमी त्यांनी आणली. मी लगेच पुढे धावले. हे काय, उतरायचं नाही का? थांब, तुला आधी ओळख करून देतो. हा माझा मित्र प्रफुल्ल कुमार, मुंबईला असतो. लग्नाच्या वेळी नुसती तार ठोकलीन, आता आला आहे वराती मागून घोड्यासारखा. या आमच्या सौ. त्या ओघळलेल्या गालांच्या लठ्ठ गोऱ्या तरुणाला नमस्कार करून मी ह्यांना म्हटलं, तुम्ही ह्यांनाही आणलं बरं झालं. आता पंगतीला रंग येईल. याला मी आणलं नाही, यानेच मला आणलं. तो आज आपल्याला लग्नाचा खाना देणार आहे, कॅम्पातल्या मुरेटोर हॉटेलात. तुला आता आमच्याबरोबर यायला हवं. ताबडतोब तयार होऊन ये. म्हणजे बिंजे काही नाही. पळ लवकर, 5 मिनिटात. हं. मी चकित झाले, काष्ठपुतळी बनले. माझे दोन्ही हात टॅक्सीच्या दारावर तसेच घट्ट राहिले. असं कसं व्हावं आणि का व्हावं हेच मला कळेना. योजलेल्या बेतावर पाणी पडणारसं पाहून माझं तोंड चिमणी एवढं झालं. मी त्यांना अजिजीच्या स्वरात म्हटलं, आईला भाऊंना काय वाटेल? त्यांचं जाऊ दे ग, तू आता अधिक ओढून धरू नकोस, आम्हाला उशीर होतोय. त्यांच्या त्या शब्दांनी मला जणू ढकलून दिलं. मी घरात आले. आई बटाट्यांच्या चकत्यांची भजी कढईत टाकत होती. तिने मला दबल्या स्वरात विचारलं, आले का ग? आले नाही, दोन्हीही. तू तरी विचित्रच दिसतेस. आई, तू श्रीमंत का नाहीच झाली ग? हा काय वेड्यासारखा प्रश्न तुझा? श्रीमंत होणं या दैवाधीन गोष्टी आहेत. पण आहे त्यात कोंड्याचा मांडा करणं, हाताशी असेल ते साजरं करून घेणं, एवढंच फक्त माणसाला करता येईल. पण ते सगळ्यांनाच नाही रुचत. मी साडी बदलता बदलता तिला सगळं सांगितलं. पण तेवढ्यावर तिचा जीव स्वस्थ बसणार होता थोडाच. ती मला म्हणाली, जा, त्यांना सांग सगळं तयार आहे, 2 घास खान जा म्हणावं. ते नाही जमायचं आई. त्यांना प्रेमाचं भोजन नको आहे. ते मोलाचं जेवण जेवायला चालले आहेत, आणि मी पण त्यांच्याबरोबर. तिचा हात तिथल्या तिथे थांबला. ती माझ्या धांदलीकडे बघतच राहिली. मला तिची काकुळत आली. पण माझा तेवढा अधिकार होता कुठे? फणी करंड्याची पेटी पुढे ओढून कुंकू पावडर लावायला बसले असता आरशात माझं रुपडं मला जे दिसलं ते कमालीचं अप्रसन्न होतं. डोळ्यातही अढी भरली होती. मला एकदा वाटलं, हे मला आधुनिक झाशीवाली म्हणतात. दाखवू का मग एकदा झाशीवालीचा अवतार? सांगू का यांना स्पष्ट शब्दात की गरीब असोत कशीही असोत, पण ती तुमची मोठी माणसं आहेत. तुम्ही त्यांचा अपमान करता कामा नये. उतरा आधी खाली, जेवा आणि मग मला घेऊन कुठे ते चला. इतकंही असून तुम्ही जाणार असाल तर खुशाल जा, मी मात्र येणार नाही. पण हे सगळे आवेगनी उद्रेक मनातच राहिले. मी तसं बोलू शकले नाही. माझ्या डोळ्यापुढं तो बंगला, ती स्वतंत्र खोली, ते वैभव, तो बडेजाव, हे सगळं उभं झालं. मी या सगळ्याला भुलले तर? स्वार्थी माणसाला कधी स्पष्ट निर्भीड बोलता आलं आहे का? मला वाटलं त्यांना गरिबाच्या मुलीशी लग्न करता आलं, तसंच तिचं दुसरंही काय हवं ते करता येईल. आणि मग मी मुकाट्याने जाऊन मोटारीत बसले. आमची टॅक्सी सरळ हॉटेलच्या दारापाशी जाऊन थांबली. आम्ही आत गेलो. परिचारिकाचा सलाम घेत टेबलाभोवती बसलो. त्याने पदार्थाच्या यादीचं छापील पत्रक आमच्या पुढे आणून ठेवलं. मग फरमाईश झाली. पदार्थ चिनी मातीच्या तसराळ्यातून पुढे आले. काटे चमचे मांडले गेले.
यांनी ते लगेच उचलले. मला काट्या चमच्यांची कधी सवय नव्हती, म्हणून मी स्तब्धच राहिले. दुसरं कारण म्हणजे मला त्या अण्णाबद्दल प्रेमच निर्माण झालं नाही. ह्यांना माझी ती स्तब्धता दिसली. त्यांनी मला मग काट्या चमच्यांनी दीक्षा द्यायला प्रारंभ केला. कुकुल्या बाळाला आई जेवायचं शिकवते तसं ते मला शिकवू लागले. माझ्या हातातला काटा त्यांनी कटलेटमध्ये दाबला. मला तो माझ्या काळजातच खुपसल्यासारखं वाटलं. तो पदार्थ कशाचा बनवला होता देव जाणे. जिभेवर घोळवते तोच माझ्या पोटात मळमळून आलं. जेवताना ह्यांनी आमच्या लग्नाच्या गोष्टी आपल्या मित्राला तपशीलवार ऐकवल्या. आमच्या कॉमर्सच्या घोड्याने पेंड खाल्ल्यानंतर आता सासऱ्यांच्या वशिल्याने म्युन्सिपाल्टीत तरी हमखास नोकरी मिळेल असं म्हणून वर विनोदही केला. त्या विनोदाला त्यांच्याबरोबर मीही हसावं अशी त्यांची अपेक्षा दिसली, पण माझा निरुपाय झाला. तात्पर्य ही आमची पुरंदरची शिकार आहे असा जेव्हा त्यांनी समारोप केला तेव्हाही मी तशीच मूकस्तंभ राहिले. तेवढ्यावरूनच मला कळलं की हे सुद्धा आईबापांहून वेगळे नाहीत. बायको म्हणून बरोबर मिरवीत असूनही मी गरिबाची मुलगी आहे हे ते विसरू शकत नाहीत. मी त्यांच्या त्या उदरभरणाकडे हात थांबवून पाहत होते. ते पदरचं जेवीत होते आणि नदरचंही जेवीत होते, रुचीने आणि प्रौढीने. आणि ह्यांच्यासाठी माझ्या आईने सकाळपासून जीवाची धांदल केली होती. तिने ह्यांच्यासाठी केशरी बासुंदी बनवली होती. प्रत्येक पदार्थ ती ह्यांना आग्रहाने वाढणार होती. हे पोटभर जेवल्याने सुखावणार होती. ह्यांच्या तृप्तीनेच तिचं पोट भरणार होतं. ते घरचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. भाऊ 12 वाजता कचेरीतून घरी आले असतील. हा प्रकार ऐकून त्यांचं अंतःकरण दुखलं असेल. भावंड कानकोंडी झाली असतील. आई पुन्हा पुन्हा पदराने डोळे टिपीत असेल. ती त्या षड्रस अण्णाकडे केविलवाणे पाहत असेल. ती पानावर तरी बसली असेल का नाही देव जाणे. कशी बसेल? तिचा जावई दारात आला पण घरात आला नाही. तिची मुलगीही त्यांच्या पाठोपाठ निघून गेली. ज्यांच्यासाठी ती एवढी खपली होती त्यांनी तिच्या भावनांची मुळी सुद्धा कदर केली नाही. आता सुद्धा पहा, हे खुशीत आहेत. आपण काहीतरी चूक केली आहे, कुणाची तरी पायमल्ली केली आहे याची पुसटची रेषाही यांच्या मुद्रेवर दिसत नाही. जेवण झाल्यावर त्यांनी मला कॅम्पातल्या अनेक दुकानातून हिंडवलं. माझ्यासाठी कापड आणि इतर बऱ्याच वस्तू खरेदी केल्या. ते विचारित, हे आवडलं का? मी पाहिलंसं करून म्हणे, त्यांना आपली शिकार सजवायची होती. माझं तोंड, माझं मन मुखलेपानं बंद करून टाकायचं होतं. मला सर्वस्वी मिंध बनवायचं होतं. हिंडून सवरून आमची मोटार पुनश्च वाड्याच्या दाराशी आली. त्यावेळी 4चा सुमार होता. मी जणू 3 त्रिभुवन हिंडून भागल्या जीवाने परत आले होते. मोटारीतून उतरताना मी वेड्या आशेने यांना विचारलं, येणार का 5 मिनिटं? चहा घेऊन चला. आता सवड नाही. प्रफुल्लला आणखी एका ठिकाणी जायचं आहे. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. माफ कर मला. त्यात काय माफ करायचं? मी कडवटपणाने म्हटलं. तू आता येत असलीस तर 5 मिनिटं थांबतो आम्ही. मी थोड्या वेळाने येते. अच्छा, टांगा करून ये मी वाट. आणि त्यांची मोटार सुरू झाली. तिच्याकडे पाहता पाहता नकळत माझ्या तोंडून त्यांच्या शब्दांचा अनुवाद झाला. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. शब्द, केवळ शब्द, तेही अंतःकरणातले नव्हते तर जिभेच्या टोकावरचे, केवळ बाजारी, रंगीत पण लाकडी फळांसारखे. ना रस ना ओलावा. थँक्यू म्हटलं की सुटले, सॉरी म्हटलं की नामानिराळे झाले. जे दारी तेच घरी, तेच बायकोजवळही. मी परत येते तो आई घरातून बाहेर पडत होती. फडक्यात बांधलेले 2 डबे तिच्या पदराखाली होते. मी तिला विचारलं, कुठे निघालीस? अगं, तुझ्याच घरी चालले होते. म्हटलं तू परत जाशील, जावई बुवा आले नाहीत. म्हटलं न येऊत. काय एवढं तेवढं केलं असेल ते त्यांच्या घरी पोचवून यावं. इथे नाही तर निदान तिथे तरी त्यांच्या मुखी लागू दे. मी तिच्या पदराखालचा डबा ओढून घेतला आणि उंबऱ्याजवळ आदळला.
माझी आतापर्यंत कोंडून राहिलेली वाफ त्या डब्यावर भपकारली अन आईवरही. तुझ्या बासुंदीची तिथे किंमत नाही आई. ती मोत्यांचा चारा खाणारी माणसं आहेत. तू त्या फंदात पडू नकोस. झाली एवढी शोभा पुरेशी नाही का झाली तुला? खरं म्हणजे आईपेक्षा माझी शोभा अधिक झाली होती. मी अपमानित झाले होते. श्रीमंतीच्या तोऱ्याखाली दडपले गेले होते. गेले 4 दिवस सासूकडून अन आज खुद्द यजमानांकडून. माझी सहनशक्ती मोडली. मी वळकटीच्या लोडावर धाडकन अंग टाकलं आणि या आधुनिक झाशीवाली ठरवलेल्या मुलीच्या तोंडून हुंदका बाहेर फुटला. आई लगेच धावून आली. जवळ बसून माझ्या खांद्यावरून हात फिरवू लागली. काय झालं ग? एका श्रीमंताच्या सुनेला आपल्या घरी काही व्हायला नको अशा मुद्रेने तिने मला विचारलं. मी म्हणाले, दुसरं काय व्हायचंय? शिकार झाली माझी.